एजे, फायनली तुम्ही माझं हेही स्वप्न पूर्ण केलं. तिला माझ्यासारखा हिटलरच्या लाईफ मध्ये येणं आणि आल्यावर टिकून राहणं हे सोपं नाहीये. तुला आठवतंय मी 7 अटी घातल्या होत्या, कारण की मुळात मला लग्नच करायचं नव्हतं म्हणून. पण तुझ्यासारखी अल्लड, फिल्मी, धांडरट पण निरागस गोड मुलगी माझ्या आयुष्यात आली. आणि माझं आयुष्यच बदललं. तू मला म्हणशील की मी हे तुला सारखं सारखं का सांगतोय, पण तुझ्यामुळेच लिहिलं. आपल्यासारख्या इम्परफेक्ट जोडीची एक परफेक्ट लव्ह स्टोरी सुरू झाली. फ्रेंड्स, तू माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरलेस. एज इज जस्ट अ नंबर हे तू मला रिअलाइज करून दिलंस लिला. मला कदाचित तुझ्यासारखा डान्स करता येत नाही, पण तुझ्या मनातली ट्यून मात्र मला समजते. तुझ्यासारखी बडबड पण मला करता येत नसेल. आय कॅन बी युअर लाईफ टाईम लिसनर फॉरएव्हर. आता तुझ्या फिल्मी भाषेतच बोलायचं झालं तर, हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं. शादी भी एक ही बार होती है, पर प्यार भी सिर्फ एक ही बार. दूसरी बार भी होता है लीला. आयुष्यात सेकंड चान्स किती महत्वाचा आहे हे तू मला सांगितलंस लीला. मी तुझ्या प्रेमात पार बुडालोय लीला, पार बुडालोय लीला. I love you लीला. I love you. 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 I truly do. प्लीज एक रात के लिए रूम चाहिए प्लीज. मुझे मेरे हस्बैंड के लिए कॉफी बनानी थी. मैं फिर से आपके किचन में जाऊं प्लीज? सर प्लीज दीजिए ना, एक रात का तो सवाल है, एक रात का. आप यहाँ? वो मुझे आज रात के लिए यहाँ पे एक रूम चाहिए था, इसलिए आया था. एक्चुअली वो पहाड़ी वाला मंदिर है ना, वहाँ पे जो भी मन्नत मांगते हैं वो पूरी होती है. और मेरी माँ की तबीयत ठीक नहीं है, उनकी लंबी उम्र के लिए मुझे मन्नत मांगनी है. और आप टेंशन मत लीजिए. आप बस दिल से मन्नत मांगिए, आपकी माताजी बिल्कुल ठीक हो जाएगी. अब सुनिए ना सर, इनको बहुत ज़रूरत है. प्लीज़ कोई रूम दे दीजिए ना मेरे लिए प्लीज़. प्लीज जितना इंसिस्ट कर रही हो तो मैं दे देता हूँ. थैंक यू. थैंक यू सो मच. मैं सामान लेके आता हूँ ऐसा. और आप भी, आपको भी अगर किसी की लंबी उम्र की मन्नत मांगनी होगी ना, तो आप वो ज़रूर पहाड़ी वाले मंदिर पे जाना. वहाँ पे सबकी मन्नत पूरी होती है. थैंक यू सो मच. मी पण जाऊ का उद्या त्या मंदिरात, एजेंच्या दीर्घ आयुष्यासाठी मन्नत मागायला? चांगली आयडिया. उद्याच जाते. उद्या सकाळी नाश्त्याला इडलीचा रवा भिजत घाला. हा, बरेच दिवस झाले इडलीचा बेत झाला नाही. हो. आणि मग उद्या दुपारी येऊ का जेवणाचं- घरात? आई, तू आता इकडे ह्या वेळेला कशी आलीस? आणि फोन वगैरे काहीच न करता सगळं ओके आहे ना? अगं 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 थांब. काय सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस? इथेच उत्तर देऊ? आत बोलवणार नाहीयेस? अहो असं काय करता कालिंदी ताई, या या या. रेऊ पण ना.
रेवती काय पाणी मुलगी आण. आहे? हो बसा बोला. आई सांग ना काय झालं तू एवढ्या रात्री ओ हो हो सांगते. काय बाई पोरीला जरा चैन नाही. घे चार्जर तुझा. घरी विसरली होतीस ना, तो द्यायला आले. घे घे. हो कालिंदी ताई, एवढ्या रात्री तुम्ही फक्त चार्जर द्यायला आलात? मी दिला असता रेवतीला चार्जर. एवढं काय त्यात? वहिनी, तुम्ही मला तर तुमचा चार्जर कधीच दिला नाही. मी मागितलं. नाही ते म्हणजे चार्जर द्यावं एवढंच काही कारण नाहीये माझ्या इथे येण्याचं. काय झालं बोला ना. ते काय झालंय, रेवचे बाबा 1 दिवसासाठी बाहेर गेले. आता घरी मी एकटीच, तर दिवसभर काही वाटलं नाही मला. पण हे असं रात्री एकटं म्हणजे सवय नाही ना मला असं एकटीला राहण्याची. त्यामुळे मला असं वाटतं की मी रेवूला आज माझ्याबरोबर घेऊन जाते. हा, एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळी लवकर पाठवेन तिला घरी. हा, नाही हो कालिंदी ताई, मला काहीच माझी हरकत नाहीये, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. पण कसं आहे ना, तुमची रेवती आम्हालाच फारशी मिळाली नाहीये. बघा ना, लग्न झाल्या झाल्या दोघेही गेले हनीमूनला, ते आत्ता परततायत. हो. आता परत माहेरी. तुम्ही हेच म्हणावं हे हवं होतं मला. बरं मग आता म्हणा, तुम्ही पण इथेच राहा. त्यासाठीच तर आले मी. म्हणा म्हणा.